नमस्कार. नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आपण आलो आहोत साठवली गाव, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आलो होतो. तर या साठवली गावामध्ये आम्ही एका शेतकऱ्यांना काजूसाठी एक आपले NPK आणि शेत हे जैविक आम्ही प्रोडक्ट दिले होते. तर त्यांना वापरण्याच्या आधी काय त्यांची परिस्थिती होती आणि वापरल्याच्या नंतर त्यांना काय फायदा वाटला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यापूर्वी त्यांची आपण ओळख करून घेऊया. सर, तुमची ओळख सांगा पूर्ण. नमस्कार. माझे नाव विशाली सुंदर तरळ, मुक्काम पोस्ट साठवली गांगोवाडी. वापरण्यापूर्वी माझ्या झाडांना बुरशी लागली होती. म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी काय करावं असं कळत नव्हतं. ओके. काय करावं असं पूर्ण झाडाला असं झालं होतं. पूर्ण झाडांना झालं होतं. ते ग्रोथच थांबली होती. त्यानंतर मी जैविक प्रोडक्ट वापरले. ओके. नेटसप एकच महिना आला असेल. ओके. त्यानंतर त्याला पालवी फुटली आणि ग्रोथ बघा कशी झाली होती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फुटवे म्हणजे चांगल्या पद्धतीने आले. म्हणजे स्टार्ट झाली आपली ग्रोथ. स्टार्ट झाले. किती दिवस झाले वापरून सर तुम्हाला? म्हणजे 1 महिना झाला असेल. एकच महिना. पाण्यातून दिलं, ह्याच्यावर फवारणी अजून केलेली नाहीये? नाही, फक्त पाण्यातून दिले. ओके. म्हणजे आता फवारणी केली तर आणखी रिझल्ट बेस्ट येईल. तर त्याचप्रमाणे आपण यांचं इतर जे प्लॉट आहेत ते पण आपण बघायचे आहेत. म्हणजे इतर हे आपलं एक झाड बघतो, असेच आपल्याकडे बाजूला पण झाड आहेत. सर हे बघा, ज्यावेळी हे बुरशी लागली होती ना तेव्हा हे फाट्या पण सुकले ते बघा. ओके. या मोडतात हे बघा सर्व. एवढं म्हणजे हे झाड गेलेल्यातच जमा होतं. हे बघा, त्याने बुरशी औषध नाशक मारलं ना तरी पण काय उपयोग नाही. हे बघा, बरोबर. त्याच्यानंतर फुटवा बघा. आणि तसंच झाडाचा आपण रिझल्ट दुसरा एक झाड बघूया. हे बघा, याची एवढी जबरदस्त एका महिन्यात ग्रोथ झालेली आहे. ही बघा, हे बघा, माझा हात बघा, माझा हात 1.5 फूट आहे, 18 इंच. आणि याच्या पुढे म्हणजे 2 फूट पेक्षा पण ही याची हाईट जबरदस्त. एका महिन्यात एवढा जबरदस्त फुटवा आहे. अजून काही आपल्याकडे प्लॉट मध्ये झाड आहेत. एक मिनिट सर, एक मिनिट. म्हणजे याच्यात बघायला गेलात हे पण झाड असंच झालं होतं ना, सर्व झाड, तरी सुद्धा बेस्ट आपलं हे बघा सर, पालवी कशा पद्धतीने आहे. असं जर हे शेतकऱ्यांचं उत्पन्न साईज पण बघा, पाण्याची साईज. तर हे जर उत्पन्न असं जर शेतकऱ्यांना कमी खर्चात असं जर आपल्याला ग्रोथ मिळाली तर कशा पद्धतीने होईल बघा. हे पण बघा तुम्ही, बेस्ट. ह्याची पण तुम्ही बघू शकता, एवढी मोठी ग्रोथ आहे. आधी पण बघू शकता तुम्ही नंतरची. तरी आणखीन आपण बघूया कशा पद्धतीने होईल ते. हे पण आहेत, इकडे एक प्लॉट आहेत, त्या साईडला अजून पण आहेत प्लॉट. सचिन सर आपल्याला सगळं माहिती देणार आहेत. सर हे बघा, इकडे यांची फुटवा बघा सर. ओके. त्यांचा पण फुटवा आहे बघा. हा बघा फुटवा सर काजूचा बघा. हे बघा, हे त्यावेळी कोमती होतो ना झाड, त्यावेळी बघा सगळ्या झाडांचं तसेच झालं होते. बुरशी सगळ्यांना लागली होती. सर्वच. पण त्याच्यानंतर फुटवा बघा. हे बघा, एकच फुटवा नाही, 1 2 3 4 5 6 7 आणि हा बघा एक 8वा फुटवा फुटतोय इथे. हा बघा सर खाली, म्हणजे एकाच फाटीला 8 फुटवे आहेत. एवढा जबरदस्त फुटवा फुटलेला आहे झाडांना बघा. ग्रोथ बघा फुटव्याची सर. ही बघा, एकाच झाडाला फुटवा नाही, सगळ्या झाडांची ग्रोथ बघा काय झालेली आहे सर. आणि जो बुरशीजन्य जो हा झाला, अटॅक झाला होता, तो प्रत्येक झाडावर दिसतोय आपल्याला. हे बघा, हा पण इथून झाला. पण ह्या NPK शेतमुळे बघा कसं रिझल्ट आहे. तर आणखीन आपण एक बघूया. हा एक जबरदस्त झाड बघा सर झालेला. हे बघा, एकाच टायमिंगला सर हे. आणि विशाल सर, ज्यावेळी तुम्ही झाडाची लागवड केला ती किती तारीखला, साधारण किती वर्षाची रोप लागवड आहे? हे साधारण 1 वर्ष 4 महिने झाले. 1 वर्ष 4 महिने 4 झाले. महिने. पण 1 वर्ष 4 महिन्याची रोपं बघा सर. काय 15 जून 2019 ला लागवड केली. म्हणजे गेल्या वर्षी सर ही गेल्या वर्षी. लागवड आहे. तरी पण या वर्षी बघा फुटवा वगैरे बघा. हे बघा, हे झाडाचा फुटवा बघा सर कसं जबरदस्त. पाण्याची साईज पण बघा. ज्यावेळी यांची जी हे झालं सर, बुरशी लागली ना, त्याच्यानंतर जी वरती त्यांची वाढ थांबली आहे पूर्ण. ही बघा, आणि ती वाढ थांबल्याच्या नंतर NPK तरी सुद्धा एवढा फुटवा आहे. जबरदस्त बघा फुटवा. आणि फुटवे पण बघा किती, 5-5 6-6 फुटवे. जरा मोजा सर, हे फुटवे मोजा. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. जबरदस्त. फाटीला सर 7 फुटवे फुटलेले आहेत. हे बघा, हे सर तर आज तुम्ही बघितलात ना, ह्याच फाटीला पण बघा. ही बघा, इथे ही बुरशी जी लागली आहे, लॉकच झालेलं झाड पूर्ण. म्हणजे थोडक्यात बोलायला व्हेरी गुड. वाढच थांबली त्याची पूर्ण. तर ह्या सर्व रिझल्ट वर हे पण बघा, इकडे पण बेस्ट आले रिझल्ट सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर, या रिझल्ट वर तुमचं कसं काय रिप्लाय कसा तुम्ही सांगा. म्हणजे या रिझल्टवर तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे. नक्कीच. आणि आपले हे जे प्रेक्षक बघतायत किंवा हे जे व्हिडिओ बघतायत, त्यांना तुम्हाला ह्या प्रोडक्ट बद्दल काय सांगता येऊ शकतं? म्हणजे ज्याप्रमाणे मी वापरलं असं प्रत्येकाने वापरा. बरोबर. आणि रासायनिक वापरता जैविक वापरा. बरोबर. त्यामुळे जमिनीचा पोत पण चांगला. सर जरा ते बघा, म्हणजे भुसभुशीत पण दिसते. पण आहे.
मल्चिंग छान झाले आपल्या जमिनीची. हे बघा. जबरदस्त. क्वालिटी बघा सर काय व्हेरी गुड, व्हेरी गुड, जबरदस्त सर. म्हणजे आपली जमिनीचा पोत वाढतोय, उत्पन्न पण वाढतंय आणि एवढी जर ग्रोथ जर दरवर्षीप्रमाणे झाली तर ह्याचं उत्पन्न पण चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. तरी प्रत्येकाने जर वापरलं. आणि कसं आहे सर, झाडांचा जेवढा फुटवा तुमचा वाढेल तेवढा उत्पन्न वाढणार आहे. आपल्याबरोबर आले आहेत श्री मनोहर आगरे सर, रावारीतून आले होते. त्यानंतर आहेत आपले जे प्रगत शेतकरी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्ही पण शेतीचे धडे घेतो, तर ते सचिन तरळ जय नेट सर. जय नेट सर. आणि हे माझे क्लासमेट आहेत तसे, विशाल तरळ सर. तर माझे भाऊ पण लागतात ते. तर त्यांनी दीड महिन्यापूर्वी हा विषय आला होता आमच्याकडे. तर त्यानंतर त्यांनी वापरला आणि हा रिझल्ट तुमच्या समोर आज आहे. तर सगळ्यांनी नक्कीच वापरा आणि स्वतः. जय नेटसप सर, जय नेट. थँक्यू सर. आणि सगळ्यांनी वापरा. आणि मी पण हसतो जरा एकदा. थँक्यू.